दादांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त दादांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन ते ज्या शाळेमध्ये साताऱ्यात कला शिक्षक म्हणून 30 वर्ष होते त्या साताऱ्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये आपण केलेलं आहे। त्यातली चित्र आता आपण बघू। त्याचा जो ग्रे कलर तयार व्हायचा तो बॅकग्राऊंड म्हणून यूज करायचा आहे आणि त्याच्यावर फ्रेश कलर्स वापरून ते यूज 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 अँड देन थ्रो या पद्धतीने ते काम करायचं। म्हणजे असं म्हणजे शक्यतो आहे नाही आपण तसं। त्यामुळे त्यांना मी रांगोळी आणून द्यायची तर वर्षामध्ये कुठे 1-2 किलो रांगोळी त्यांना पुष्कळ पडायची पुरायची। तर त्यामध्ये तुम्ही जर त्याचं साहित्य बघितलं तर त्याच्यामध्ये थर्मोमीटरचे तुकडे, केलेली पेन्स किंवा कंगव्या कट झालेला म्हणजे तुटलेला कंगवा कारण त्याला टेक्स्चरिंगला त्यांना फार उपयोग होतो। अशा स्वरूपाची रांगोळीची डिझाईन त्यांची होती। थोड्या वेळानंतर आपण एका PPT त्या स्लाईडवर त्यांची ही डिझाईन पाहूया। सर्व दुसऱ्याला द्यावं आपल्याकडे जे ज्ञान आहे अशी मानसिकताही त्यांची बऱ्याच वेळेला मला अनुभवायला मिळाली। प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं चिंतन असायचं। मगाशी कुठेतरी उल्लेख झाला तसं प्रत्येक गोष्टीमध्ये एखादा संस्कार होऊन जाईल अशा प्रकारचं काही ना काहीतरी चित्र काढणं, आकृती काढणं, रेखाटणं, त्याच्या खाली 2 शब्द काही असेल तर ते लिहिणं हेही त्यांच्याजवळ होतं। मनाविरुद्ध गोष्ट झाली आणि खरं तर ती पटली असेल तर काही वेळेला एक पश्चाताप नावाचा शब्द आहे, कोण कसं करतो माहीत नाही, परंतु आमच्या या सरांना असा पश्चाताप होऊन ते स्वतःच कदाचित अनेक वेळा शासन करून घेत असतील आणि आपली सुधारणा कशी करायची आणि जे काही बिघडलं असेल ते दुरुस्त कसं। शिक्षकांच्या विरोधात बोलले किंवा एसटीने कुठल्या विद्यार्थ्याला मारहाण केली आहे असं मला कधीही आठवत नाही। अत्यंत रुजुता असलेलं व्यक्तिमत्व आहे। दुसऱ्याच्या प्रती आदर व्यक्त करणं हा त्यांचा खास गुण होता। ते जरी वयाने मोठे असले किंवा सिनियर असले तरीसुद्धा आपल्या बरोबर काम करणाऱ्या शिक्षकांचा सुद्धा कसा आदर राखायचा, त्यांच्याबरोबर कशी मैत्री करायची आणि त्यांच्याकडून काही शिकता आलं ते शिकावं, त्यांचा शिकण्याचा गुणधर्म फार मोठा होता। वयाच्या 88 वर्षापर्यंत ते काही ना काहीतरी कला शिकत असत, दुसऱ्याला शिकवत असत। असं एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं की त्यांचा सहवास आम्हाला मिळाला, याबद्दल खरंच आम्ही कृतज्ञ आहोत। होऊन गेलेले आहे असे महाराष्ट्रातले सुकृती शिक्षण संस्था डेक्कन एज्युकेशन सोसायटी इथली संस्कृती या कार्यक्रमातून आपल्याला जाणवते। हे प्रत्येक शिक्षकांनी बोलत असताना बेळकेकर सरांच्या बोलण्यातून उल्लेख आला, धनंजय कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी यांच्या बोलण्यातून उल्लेख आला की SV सरांना शाळेबद्दल कसं वाटत होतं। 90 साली रिटायर झाले सर, परंतु जवळजवळ 30-31 वर्षानंतर त्यांच्या चिरंजीवांना या शाळेच्या कलादालनामध्ये त्यांचं हे चित्रांचं प्रदर्शन भरवावं असं वाटणं, त्यांना अभिवादन करावं असं वाटणं ही डेक्कन एज्युकेशनची मला वाटतं एक वेगळी संस्कृती आहे। आणि त्याला आता 2 विद्यमान आपले जे कला शिक्षक आहेत त्यांनी याच्या भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम आजचा आपला संपन्न होतोय। त्यामुळे या गोष्टीचं एक विशेष सर्व परिवारातील शिक्षकांना मला अभिमान वाटतोय आणि हा आजचा जो त्यांचा द्वितीय पुण्यस्मरण हा जो दिवस आहे तो आपण सर्वांना आठवणी करण्यासारखा आहे। याचं सर्व श्रेय मी त्याच्या परिवाराला, तसेच तुमचे माळी सर असतील त्या सर्वांनी जे काही नियोजन केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आणि मी ज्यावेळेस वाईच्या शाळेमध्ये 96 साली कला शिक्षक म्हणून लागलो आठवते सरांच्या जागेवरती, त्यावेळेस मी SV सरांचं मी नाव ऐकून होतो, परंतु तुझा माझा त्यांचा काही संबंध आला होता। परंतु मी या शाळेत 2010 साली या ठिकाणी आलो, ज्यावेळेस वार्षिक स्नेहसंमेलन असायचं त्यावेळेस आपल्या विद्यार्थ्यांचे कलाचे प्रदर्शन आपल्या या कलादालनात असायचं, त्यावेळेस ते आवर्जून दादांच्या चित्र प्रदर्शनातील काही लँडस्केप्स म्हणजे निसर्गचित्र हे दिसतंय, हे सज्जनगड रोडवरती काढलेलं चित्र आहे। त्यानंतर हे गोंदवल्याचं राम मंदिर आपल्या सर्वांना परिचित असलेलं, हे नारायण महाराजांचं केडगाव बेट जे आहे
तिथलं मंदिर आहे हे. त्याचबरोबर ह्या एका झाडाचं चित्र दादांनी काढलेलं आहे. अतिशय सौंदर्यदृष्टी असल्यामुळं जी जागा चित्र काढण्यायोग्य वाटेल तिथलं चित्र दादा काढायचे. हे एक असंच घर आणि झाडांचं चित्र आहे. हे त्याप्रमाणे एक मंदिराचं चित्र आहे. त्याचबरोबर हे साताऱ्यातला जो खिंडीतला गणपती आहे प्रसिद्ध, तिथलं हे मंदिर आहे. ही पूर्वीची असल्यामुळं आत्ताचं तिथलं थोडंसं हे बदललेलं आहे. हे खूप पूर्वीचं चित्र आहे. हे एक लँडस्केप दादांनी काढलेलं आहे. त्याचबरोबर हेही अतिशय एक सुंदर घर आणि झाडं असं एक लँडस्केप आहे. हे गुलमोहराचं चित्र अतिशय आकर्षक दादांनी काढले. हे एक दुमजली घर आहे. त्याचबरोबर कोकणातले हे ताडमाड दिसणारे नारळाचे वृक्ष. हे साताऱ्यातल्या कुरणेश्वर मंदिरामधील दत्त मंदिराचं चित्र आहे. हे टिपिकल खेड्यामधले घर कौलारू. हे घराचं निसर्ग चित्र काढलेलं आहे. त्याचबरोबर साताऱ्यातली जी न्यू इंग्लिश स्कूल शाळा आहे त्या शाळेचा हा एक कोपरा आहे. जे जुने शाळेतले विद्यार्थी असतील त्यांना हे चित्र नक्की लक्षात येईल पटकन. हे एक निसर्ग चित्र आहे. हे एक चित्र आहे. हे आपल्या आळंदीचं मंदिर आहे. हे चाफळचं राम मंदिर आपण बघतोय. आपण बघत आहोत दादांची काही मुक्तहस्त रेखाटनं. दादांनी साधारण 93-94च्या दरम्यान असा एक संकल्प केला होता की रोज एक चित्र काढायचंच, आणि त्याप्रमाणे ते रोज एक चित्र काढायचे. याच्यावरती दादांची प्रत्येक चित्रावरती सही आहे, तारीख आहे. इथं आपण बघतोय 23/1/94 या दिवशी काढलेलं चित्र आहे. आणि साधारण त्याच कालावधीतली ही सगळी चित्रं आहेत. त्यासाठी त्यांनी सारखे कागद आणले होते, चित्र सारखे व्हावीत, म्हणजे समान साईजमध्ये व्हावीत म्हणून. आणि अतिशय सुंदर रंगसंगती, सुंदर स्ट्रोक्स. ही रांगोळीची डिझाईन्स म्हणून पण वापरू शकतो आपण. अशी ही दादांची मुक्तहस्त आहेत. ही सगळी ऑइल पेस्टल खडूनी केलेली आहेत. काहीमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये टेक्स्चर्स केलेली आहेत. इथं आपण बघतोय की रंगवून त्याला ब्लेडच्या अगदी टोकानी ते रेषा मारत, आणि त्यामुळे हे टेक्स्चर झालेलं आहे चित्रामध्ये. हे एक रांगोळीसारखंच डिझाईन आहे. ह्याच्यामध्ये फुलपाखरू काढलेली आहेत 4, आणि मध्ये फूल आहे. अशा वेगळ्या वेगळ्या आकारांची चित्र आहेत. इथंही आपण फुलपाखराचंच चित्र बघत आहोत. ही सगळी चित्र आपण रांगोळी म्हणून सुद्धा काढू शकतो. आपल्याला दिसेल की ह्याच्यामध्ये दादांची चित्राची सुरुवात ही टिपक्यानीच आहे. समान अंतरावरती ते टिपके काढून घेत आणि मग त्यांना पाहिजे त्या आकारामध्ये ते जोडत. ही चित्र ते काढताना सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. ते बघणं हा सुद्धा एक छान अनुभव असायचा. ही कोयरी काढलेली आहे. इथं परत फुलपाखरू दिसत आहेत. अशी ही दादांची काही मुक्तहस्त चित्र आहेत. इथं देखील आपल्याला असेच काही मुक्तहस्त चित्र दिसत आहेत. हे पूर्ण झालेलं चित्र आपल्याला खूप किचकट वाटतंय, पण काढायची जी दादांची पद्धत होती टप्प्याटप्प्याने, त्याच्यामध्ये ते चित्र कुणीही काढू शकेल अशीच ती पद्धत आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा त्यांनी असे शीट तयार केले होते की स्टेप 1 काय, स्टेप 2 काय, 3 काय, आणि पूर्ण चित्र कसं होईल. मुक्तहस्त संकल्पना आहे हे. ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल ह्याच्यात दादाने खूप छान मेसेज लिहिला आहे की प्रत्येक चित्रातला एक वेगळेपण गवसले, आणि ते म्हणजे प्रत्येक कलाकृती स्वतःचे वेगळेपण राखते. माझ्या या अनेक कलाकृतीत
हेच वेगळेपण मला जाणवते की प्रत्येक वेळी नवीनच कलाकृती जन्मते. एक कलाकृती दुसऱ्या कलाकृतीसारखी आढळत नाही. जेव्हा पाहावे रेखाटून तेव्हा नवीनच रेखाटली जाते, एकासारखी दुसरी नाही. हा खूप छान त्यांच्या चित्राचं एक आपण वेगळेपण म्हणू की एक चित्र दुसऱ्यासारखं नाही आहे आणि काढताना त्यांना पण हे जाणवत होतं. ही आडवी डिझाईन्स आहेत, ही बरीचशी गोलातली डिझाईन आहे. त्याप्रमाणे ही आडवी पट्टीचं, आपल्याला जर पट्टीची रांगोळी काढायची असेल तर ही डिझाईन्स उपयोगी आहेत. दादा रांगोळीसुद्धा अतिशय सुंदर काढत. त्या रांगोळीसाठी सुद्धा या डिझाईन्सचा दादांना उपयोग होईल. अशी ही काही पट्टीतील डिझाईन आहेत. या पट्टीतल्या डिझाईनमध्ये पण आपण फुलपाखरांचे शेप बघतो. इथं ही मुक्तहस्त आहे. हे आपण बघाल तर ताटाभोवतीची रांगोळी म्हणून काढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. अशी ही मुक्तहस्त संकल्पनेतली दादांची बरीच चित्र आहेत. त्यातली काही चित्र आम्ही इथं प्रदर्शनामध्ये मांडलेली आहेत. ही चित्र बरेच वर्षाची असल्यामुळं थोडंसं त्याला टचअप करावे लागले. दादांची ही काही वस्तुचित्र आहेत. इलेमेंटरी इंटरमिजिएटला जे स्टील लाईफ हा विषय असतो त्यातली ही वस्तुचित्र आहेत. हा कोंबडा त्यांच्या शाळेतनी इंग्लिश स्कूल शाळेमध्ये पेंढा भरलेला रिअल कोंबडा होता आणि त्या कोंबड्याचं हे दादांनी अतिशय खरा वाटेल असं हे चित्र काढलेलं आहे. त्यानंतर नेचर ड्रॉइंग आहे. हेही दादांनी नाव दिले हे स्थिर चित्र म्हणजे स्टील लाईफ. अतिशय सुंदर शेप आणि सुंदर शेडिंग आपल्याला दिसते. त्यानंतर दादांचं लेटरिंग कसं होतं, अक्षर कसं होतं त्याच्यासाठी हे एक शीट आपण लावलेलं आहे. अतिशय सुंदर हस्ताक्षर होतं दादांचं. इथं आपण बघत आहोत दादांनी काही व्यक्तिचित्र काढलेली आहेत. हे आपल्याला लगेचच ओळखेल. पु ल देशपांडेंचं फोटोवरून व्यक्तिचित्र काढलेलं आहे. हे शाहू महाराजांचं आहे. ही चित्र साधारण दादांनी 78-79 सालामध्ये काढलेली आहेत. इतकी ही जुनी चित्र आहेत पण त्याचा लाईकनेस अगदी बरोबर आहे. ही काही व्यक्तिचित्र आहेत. यात योगी अरविंद आणि त्यांच्या शाळेतले काही त्यांच्या वेळचे सर, जे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांना नक्की हे सर ओळखू येतील अशी ही चित्र आहेत. त्याचबरोबर चित्रकलेतला कोलाज हा एक प्रकार इथं दादांनी केलेला आहे. हे एक ऑइल पेंट दादांनी काढलेलं आहे व्यक्तिचित्रमध्ये. ही परत मुक्त हस्तसंकल्पनेतली काही चित्र आहेत. आणि हे जे चित्र आहे ते निसर्ग चित्र आहे. फुलांचे जे एलिमेंटरी इंटरमिजिएटला झेनिया किंवा डेलिया अशा प्रकारची फुलं असायची, त्या प्रकारची फुलं आहेत. असं हे दादांचं चित्र प्रदर्शन. वैविध्यपूर्ण चित्र या प्रदर्शनात आपण बघितलेली आहेत. धन्यवाद. नमस्कार. दादांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन. आता आपण बघत आहोत लँडस्केप. ही आहे तर त्या काळातला सातारा, त्यामध्ये सज्जनगड रस्ता, गोंदवलेचं राम मंदिर, आजूबाजूचा परिसर. त्यांना झाडांचं लँडस्केप करण्याची फार आवड होती.
त्यानंतर खिंडीतला गणपती, तिथली जुनी मंदिरं, छोटी मंदिरं, ताडमाड, नारळाची झाडं आणि मागे दिसणारा अजिंक्यतारा अशा स्वरूपाचे आणि सगळे फ्रेश कलर्स, स्पॉटवर जाऊन केलेली लँडस्केप्स. गुलमोहराचं देखील सुंदर लँडस्केप त्यांनी केलेलं आहे. छोटंसं दत्त मंदिर पारावरचं आणि छोटंसं कौलारू घर वगैरे वगैरे असं निसर्ग त्यांना अतिशय आवडत असायचं. त्यामुळे तिथे जाऊन स्पॉटवर बसून केलेली लँडस्केप्स. हा शाळेमधलाच एक कोपरा इंग्लिश स्कूलचा त्यावेळेचा. त्याचबरोबर हे आळंदीचं लँडस्केप, आळंदीचं ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि त्याचबरोबर चाफळचे राम मंदिर अशी ही लँडस्केप्स. आता आपण पाहूया मुक्त हस्त रेखाटने, फ्री हँड ड्रॉइंग ज्याला आपण म्हणतो. त्याप्रमाणे अधिक किंवा गुणिले असं चिन्ह काढून त्यानंतर पुढे टिपके टाकत, डिस्टन्स टाकत त्यांनी केलेले काही विविध आकार, निर्मिलेले विविध आकार. आणि ते सांगायचं आहे की जसा मी ड्रॉइंग काढत जाईन तसं मला वेगवेगळे आकार सुचायचे आणि त्या पद्धतीने इथे फुलपाखरू असेल, कोयऱ्यांचे आकार असतील, फुलांचे आकार असतील, अशा स्वरूपामध्ये वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी तयार केलेली ही चित्र, त्याला बाहेरून केलेली ही आउटलाईन, अशा स्वरूपाची ही मुक्त हस्त संकल्पना किंवा मुक्त हस्त रेखाटने. यामध्ये कोयरी असेल किंवा पक्ष्यांचे काही आकार असतील अशा स्वरूपामधले हे सर्व आकार आता आपण पाहतो आहोत. आणि त्याचबरोबर त्याला त्यांनी टेक्स्चरिंग देखील केलेलं आहे. म्हणजे आडव्या आडव्या रेषा आपल्याला दिसतात ज्या टेक्स्चर्स केलेल्या, ऑइल पेस्टलचं कलरिंग केल्यानंतर पुन्हा त्या टेक्स्चरिंग आणि त्यामुळे आलेली आणखीन मजा. ही सगळी चित्र त्यांनी अंदाजे 93-94 साली काढलेली आहेत. आता आपण पाहतो आहोत याच मुक्त हस्त संकल्पनेतील गोलाकार म्हणजे सर्कल शेप्समधले काही डिझाईन्स. त्यामध्ये कोयऱ्यांचे, पक्ष्यांचे किंवा इतर आकार टाकून किंवा फुलांचे असे इतर आकार टाकून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ही गोलाकार डिझाईन्स केली. ही आहे मुक्त हस्त संकल्पना. त्यांना ही कशी सुचली हे त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. ज्ञानकमळ टिंबांच्या पद्धतीने केंद्राहून बाहेर अशा परिघाकडे अशा स्वरूपामध्ये ही रचना आणि एक वेगळे पण गवसले आहे असं ते म्हणतात. आणि ही संकल्पना मी रसभावनेने पाहत राहतो तेव्हा माझं मलाच एक वेगळेपण त्यातलं जाणवतं. ही आहे पट्टी स्वरूपामधली किंवा साईड रांगोळी ज्याला आपण म्हणतो तशा स्वरूपामधली. ही आपण कुठेही आपल्या घराच्या बाहेर किंवा साईडला जिथं असेल भिंतीच्या कडेला वगैरे अशी या स्वरूपामध्ये रांगोळी आपण काढू शकतो. त्यामध्ये देखील आपण पाहतो आहोत फुलपाखरं आहेत, कोयऱ्या आहेत, काही विविध आकार आहेत आणि त्याला पुन्हा केलेलं टेक्स्चरिंग अशा स्वरूपामधली ही वेगवेगळी डिझाईन्स आणि अशी असंख्य डिझाईन्स त्यांनी काढलेले आहेत. प्रत्येक डिझाईन वेगळं, प्रत्येक डिझाईनचं वेगळं. पण इथे छोट्या कागदावर काढलेली ही काही डिझाईन्स आहेत. त्यामध्ये फुलपाखराचे आकार आहेत, फुलांचे आकार आहेत, बदकांचे आकार आहेत, पक्ष्यांचे आकार आहेत आणि त्याला पुन्हा केलेलं टेक्स्चरिंग आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन देखील ड्रॉइंग टीचर असल्यामुळे त्यांना अत्यंत योग्य अशा स्वरूपाचं त्यांनी कलर कॉम्बिनेशन देखील केलेलं आहे. ही पुन्हा चित्र 93 सालातली. त्याच मुक्त हस्त संकल्पनेतील अजून काही डिझाईन्स ज्यामध्ये ज्ञानकमळ टिपक्यांच्या पद्धतीने काढलेल्या सगळ्या संकल्पना, काही सर्कल्स किंवा गोलाकार आकार घेऊन त्यात बसवलेल्या काही संकल्पना, अधिक पुढे किंवा फुली या स्वरूपामध्ये आणि नंतर त्यातून पुढे टिपके बिंदू करत. ही आपण पाहतो आहोत ती फक्त स्केच पेनने केलेली काही स्केचिंग्स आहेत. पण ही देखील अशीच मुक्त हस्त संकल्पनेतली चित्र. त्यामध्ये गोपद्म वगैरे भारतीय संस्कृतीप्रमाणेची काही चिन्ह देखील आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक डिझाईनचे वेगळे आपण पाहतो आहोत. आता आपण पाहतो आहोत ती टाटा भोवतालची रांगोळी ज्याला आपण म्हणतो ती ही महिरप पद्धतीने काढलेली. यातही आपण बघतो आहोत प्रत्येक चित्राचं वेगळेपण, कलर स्कीम, अट्रॅक्टिव्ह कलर स्कीम, ब्राईट कलर्स, पुन्हा त्यामध्ये देखील टेक्स्चरिंग या स्वरूपामध्ये. यातली कुठलीही रांगोळी आपण टाटाभोवती काढू शकतो. थोड्याशा प्रॅक्टिसनं नक्कीच आपल्याला जमेल. वेगवेगळे आकार, कोयऱ्यांचे, फुलांचे, महिरपीचे. यानंतर आपण पाहतो आहोत काही ड्रॉइंग्स जे त्यांनी एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या ग्रेड एक्झामच्या मुलांसाठी काढलेली आहेत. ही त्यांची क्रिएटिव्हिटी ज्यामध्ये स्टील लाईफ आहे. खालती आपण नेचर पाहतो आहोत म्हणजे
पानांमध्ये केलेलं वॉटर कलरचं नेचर आणि त्याचबरोबर इथे ऑब्जेक्ट ड्रॉइंग आपण पाहतो आहोत. समाधान हेच घराचे सुख, हे लेटरिंग त्यांचं, हे त्यांच्या लेटरिंगची कल्पना यावी. सुंदर हस्ताक्षर. हस्ताक्षर कसं काढावं हे चे देखील ते काही वर्ग घेत असत. आणि हे ऑब्जेक्ट ड्रॉइंग ज्यामध्ये पोस्टर कलरने काढलेला अगदी हुबेहूब कोंबड्याचा आकार आपण पाहतो आहोत. 100% लाईकनेस. आता इतर काही चित्र आहेत. प्रत्येक चित्रामधला एक एक नमुना या ठिकाणी आपण बघतो आहोत. प्रत्येक चित्राखाली तारीख आहे आणि हे व्यक्तिचित्र आहे किंवा हे डिझाईन आहे अशा स्वरूपामध्ये होतं. हे आहे शाहू महाराजांचं 100% लाईकनेस असलेलं आणि हे आहे 1978 साली त्यांनी काढलेलं हे चित्र आहे. त्याचबरोबर पु ल देशपांडेंचं या चित्राच्या शेजारी पु ल देशपांडे आहेत, तो देखील लाईकनेस सुंदर. हेही चित्र 1979 साली त्यांनी काढलेलं आहे. याला व्यक्तिचित्र असं म्हणतात. समोर व्यक्ती बसून किंवा त्याच्या फोटोवरून आपण स्केचिंग ॲसेच करू शकतो आणि त्यातून लाईकनेस आणणं. कमीत कमी रेषांमध्ये अधिकाधिक लाईकनेस. त्यामध्ये आपण रेषांचं काम पाहतो आहोत. त्यामध्ये रेषांचा अभ्यास इथे खालती एक आजींचं चित्र काढलेलं आहे. त्या चित्रामध्ये आपल्याला रेषांचा स्टडी जाणवतो आहे. शाळेतल्या वेगवेगळ्या शिक्षकांना बसून देखील ते अंदाजे 15 ते 20 मिनिटांमध्ये ही स्केचेस करत असत. त्यानंतर आपण पाहतो आहोत एक डिझाईन आहे, पॉट डिझाईन एलिमेंटरीच्या मुलांसाठी. नंतर हे आहे ऑइल पेंटिंग. पूर्वी व्यक्तीला समोर बसवून त्याचे चित्र काढत असत, त्या पद्धतीचं हे ऑइल पेंटिंग. मॉडेल म्हणून काही व्यक्तींना बसवून. त्याचबरोबर हे आहे कोलाज. कागदाचे वेगवेगळे कट केलेले तुकडे आणि ते तुकडे कट करताना देखील त्याच्या बाजूला थोडीशी व्हाईट बॉर्डर ठेवून हे तुकडे कट करून पेस्ट केलेले आहेत. त्याला कोलाज असं म्हटलं जातं. आणि यानंतर आपण बघतो आहोत ते नेचर आहे. पूर्वीच्या काळी एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या एक्झाम्सला नेचर हे झिनिया आणि सूर्यफूल हे 2 फुलं आहेत. त्यामध्ये ही फुलं समोर स्टुडंट्सना ठेवून त्याप्रमाणे चित्र काढायला सांगायचे त्या फुलांकडे पाहून. पण आजकाल हा सब्जेक्ट आता नसतो. हे आहे डिझाईन आणि त्याचबरोबर वरती सुद्धा आपण पाहतो आहोत ते गोल त्रिकोण वक्ररेषा यातून बनणारं डिझाईन. धन्यवाद. हे प्रदर्शन आम्ही भरवलं आहे सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये, जिथं दादा 30 वर्ष ड्रॉइंग टीचर म्हणून शिक्षक होते. शाळेच्या सरांनी ह्या फलकावरती या प्रदर्शनाची माहिती लिहिलेली आहे. अतिशय सुंदर अशा अक्षरामध्ये शाळेतल्या मुलांसाठी आणि पालकांसाठी या प्रदर्शनाची माहिती. ही न्यू इंग्लिश स्कूल शाळा आणि हा शाळेतील गोल जिना की ज्या जिन्याने वरती गेल्यानंतर आपल्या प्रदर्शनाचं कलादालन आहे. लँडस्केप होतं म्हणजे वॉटरकलरनी काढलेलं असतं आणि मॅक्झिमम 45 मिनिटं ते 1 तासामध्ये. कारण नंतर बघा आता सूर्यप्रकाशामुळे रंगाचं चेंज होतं. शेड्स सकाळपर्यंत फक्त 11च्या 10-10:30 सगळीकडे फक्त उद्या दुपारनंतर नाही तिकडचं लाईटिंग दुपारी नमस्कार. दादांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन. आता आपण बघत आहोत लँडस्केप. ही आहेत त्या काळातला सातारा, ज्यामध्ये सज्जनगड रस्ता, गोंदवलेचं राम मंदिर, आजूबाजूचा परिसर. त्यांना झाडांचं लँडस्केप करण्याची फार आवड होती. त्यानंतर खिंडीतला गणपती, तिथली जुनी मंदिरं, छोटी मंदिरं, ताडमाड, नारळाची झाडं आणि मागे दिसणारा अजिंक्यतारा अशा स्वरूपाचे आणि सगळे फ्रेश कलर्स स्पॉटवर जाऊन केलेली लँडस्केप्स. गुलमोहराचं देखील
सुंदर लँडस्केप त्यांनी केलेलं आहे. छोटंसं दत्त मंदिर पारावरचं आणि छोटंसं कौलारू घर वगैरे वगैरे असं निसर्ग त्यांना अतिशय आवडत असायचं. त्यामुळे तिथे जाऊन स्पॉटवर बसून केलेली लँडस्केप्स हा शाळेमधलाच एक कोपरा इंग्लिश स्कूलचा त्यावेळेचा. त्याचबरोबर हे आळंदीचं लँडस्केप, आळंदीचं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आणि त्याचबरोबर चाफळचे राम मंदिर अशी ही लँडस्केप्स. आता आपण पाहूया मुक्त हस्त रेखाटने, फ्री हँड ड्रॉइंग ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे अधिक किंवा गुणिले असं चिन्ह काढून त्यानंतर पुढे टिपके टाकत डिस्टन्स टाकत त्यांनी केलेले काही विविध आकार, निर्मिलेले विविध आकार. आणि ते सांगायचं आहे की जसा मी ड्रॉइंग काढत जाईन तसं मला वेगवेगळे आकार सुचायचे आणि त्या पद्धतीने इथे फुलपाखरू असेल, कोयऱ्यांचे आकार असतील, फुलांचे आकार असतील, अशा स्वरूपामध्ये वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनी तयार केलेली ही चित्र, त्याला बाहेरून केलेली ही आउटलाईन, अशा स्वरूपाची ही मुक्त हस्त संकल्पना किंवा मुक्त हस्त रेखाटने. यामध्ये कोयरी असेल किंवा पक्ष्यांचे काही आकार असतील अशा स्वरूपामधले हे सर्व आकार आता आपण पाहतो आहोत. आणि त्याचबरोबर त्याला त्यांनी टेक्स्चरिंग देखील केलेलं आहे. म्हणजे आडव्या आडव्या रेषा आपल्याला दिसतात ज्या टेक्स्चर्स केलेल्या, ऑइल पेस्टलचं कलरिंग केल्यानंतर पुन्हा त्या टेक्स्चरिंग आणि त्यामुळे आलेली आणखीन मजा. ही सगळी चित्र त्यांनी अंदाजे 93-94 साली काढलेली आहेत. आता आपण पाहतो आहोत याच मुक्त हस्त संकल्पनेतील गोलाकार म्हणजे सर्कल शेप्समधले काही डिझाईन्स. त्यामध्ये कोयऱ्यांचे, पक्ष्यांचे किंवा इतर आकार टाकून किंवा फुलांचे असे इतर आकार टाकून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ही गोलाकार डिझाईन्स केली. ही आहे मुक्त हस्त संकल्पना. त्यांना ही कशी सुचली हे त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. ज्ञानकमळ टिंबांच्या पद्धतीने केंद्राहून बाहेर अशा परिघाकडे अशा स्वरूपामध्ये ही रचना आणि एक वेगळे पण गवसले आहे असं ते म्हणतात. आणि ही संकल्पना मी रहस्य भावनेने पाहत राहतो तेव्हा मलाच एक वेगळे पण त्यातलं जाणवतं. ही आहे पट्टी स्वरूपामधली किंवा साईड रांगोळी ज्याला आपण म्हणतो तशा स्वरूपामधली. ही आपण कुठेही आपल्या घराच्या बाहेर किंवा साईडला जिथं असेल भिंतीच्याकडे वगैरे अशी या स्वरूपामध्ये रांगोळी आपण काढू शकतो. त्यामध्ये देखील आपण पाहतो आहोत फुलपाखरं आहेत, कोयऱ्या आहेत, काही विविध आकार आहेत आणि त्याला पुन्हा केलेलं टेक्स्चरिंग अशा स्वरूपामधली ही वेगवेगळी डिझाईन्स आणि अशी असंख्य डिझाईन्स त्यांनी काढलेले. प्रत्येक डिझाईन वेगळं, प्रत्येक डिझाईनचं वेगळं. पण इथे छोट्या कागदावर काढलेली ही काही डिझाईन्स आहेत. त्यामध्ये फुलपाखराचे आकार आहेत, फुलांचे आकार आहेत, बदकांचे आकार आहेत, पक्ष्यांचे आकार आहेत आणि त्याला पुन्हा केलेलं टेक्स्चरिंग आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन देखील ड्रॉइंग टीचर असल्यामुळे त्यांना अत्यंत योग्य अशा स्वरूपाचं त्यांनी कलर कॉम्बिनेशन देखील केलेलं आहे. ही पुन्हा चित्र 93 सालातली. त्याच मुक्त हस्त संकल्पनेतील अजून काही डिझाईन्स ज्यामध्ये ज्ञानकमळ टिपक्यांच्या पद्धतीने काढलेल्या सगळ्या संकल्पना, काही सर्कल्स किंवा गोलाकार आकार घेऊन त्यात बसवलेल्या काही संकल्पना, अधिक उणे किंवा फुली या स्वरूपामध्ये आणि नंतर त्यातून पुढे टिपके बिंदू करत. ही आपण पाहतो आहोत ती फक्त स्केच पेनने केलेली काही स्केचिंग्स आहेत, पण ही देखील अशीच मुक्त हस्त संकल्पनेतली चित्र. त्यामध्ये गोपद्म वगैरे भारतीय संस्कृतीप्रमाणेची काही चिन्ह देखील आपल्याला दिसत आहेत. प्रत्येक डिझाईनचे वेगळे आपण पाहतो आहोत. आता आपण पाहतो आहोत ती टाटा भोवतालची रांगोळी ज्याला आपण म्हणतो ती ही महिरप पद्धतीने काढलेली. यातही आपण बघतो आहोत प्रत्येक चित्राचं वेगळे पण कलर स्कीम, अट्रॅक्टिव्ह कलर स्कीम, ब्राईट कलर्स, पुन्हा त्यामध्ये देखील टेक्स्चरिंग या स्वरूपामध्ये. यातली कुठलीही रांगोळी आपण टाटा भोवती काढू शकतो. थोड्याशा प्रॅक्टिसनं नक्कीच आपल्याला जमेल. वेगवेगळे आकार, कोयऱ्यांचे, फुलांचे, महिरपीचे. यानंतर आपण पाहतो आहोत काही ड्रॉइंग्स जे त्यांनी एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या ग्रेड एक्झामच्या मुलांसाठी काढलेली आहेत. ही त्यांची क्रिएटिव्हिटी ज्यामध्ये स्टील लाईफ आहे. खालती आपण नेचर पाहतो आहोत म्हणजे पानांमध्ये केलेलं वॉटर कलरचं नेचर आणि त्याचबरोबर इथे ऑब्जेक्ट ड्रॉइंग आपण पाहतो आहोत. समाधान हेच घराचे सुख, हे लेटरिंग त्यांचं, हे त्यांच्या लेटरिंगची कल्पना यावी. सुंदर हस्ताक्षर, हस्ताक्षर कसं काढावं हे
चे देखील ते काही वर्ग घेत असत. आणि हे आहे ऑब्जेक्ट ड्रॉइंग, ज्यामध्ये पोस्टर कलरने काढलेला अगदी हुबेहूब कोंबड्याचा आकार आपण पाहतो आहोत. 100% लाईकनेस. आता इतर काही चित्र आहेत. प्रत्येक चित्रामधला एक एक नमुना या ठिकाणी आपण बघतो आहोत. प्रत्येक चित्राखाली तारीख आहे आणि हे व्यक्तिचित्र आहे किंवा हे डिझाईन आहे अशा स्वरूपामध्ये दिसतं. हे आहे शाहू महाराजांचं 100% लाईकनेस असलेलं आणि हे आहे 1978 साली त्यांनी काढलेलं हे चित्र आहे. त्याचबरोबर पु ल देशपांडेंचं या चित्राच्या शेजारी पु ल देशपांडे आहेत, तो देखील लाईकनेस सुंदर. हेही चित्र 19 साली त्यांनी काढलेलं आहे. याला व्यक्तिचित्र असं म्हणतात. समोर व्यक्ती बसून किंवा त्याच्या फोटोवरून आपण स्केचिंग असंच करू शकतो आणि त्यातून लाईकनेस आणणं. कमीत कमी रेषांमध्ये अधिकाधिक लाईकनेस. त्यामध्ये आपण रेषांचं काम पाहतो आहोत. त्यामध्ये रेषांचा अभ्यास इथे खालती एक आजींचं चित्र काढलेलं आहे. त्या चित्रामध्ये आपल्याला रेषांचा स्टडी जाणवतोय. शाळेतल्या वेगवेगळ्या शिक्षकांना बसून देखील ते अंदाजे 15 ते 20 मिनिटांमध्ये ही स्केचेस करत असत. त्यानंतर आपण पाहतो एक डिझाईन आहे, पॉट डिझाईन एलिमेंटरीच्या मुलांसाठी. नंतर हे आहे ऑइल पेंटिंग. पूर्वी व्यक्तीला समोर बसवून त्याचं चित्र काढत असत, त्या पद्धतीचं हे ऑइल पेंटिंग. मॉडेल म्हणून काही व्यक्तींना बसवून. त्याचबरोबर हे आहे कोलाज, कागदाचे वेगवेगळे कट केलेले तुकडे. ते तुकडे कट करताना देखील त्याच्या बाजूला थोडीशी व्हाईट बॉर्डर ठेवून हे तुकडे कट करून पेस्ट केलेले आहेत. त्याला कोलाज असं म्हटलं जातं. आणि यानंतर आपण बघतो आहोत ते नेचर आहे. पूर्वीच्या काळी एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या एक्झाम्सला नेचर हे झिनिया आणि सूर्यफूल हे 2 फुलं आहेत. त्यामध्ये ही फुलं समोर स्टुडंट्सना ठेवून त्याप्रमाणे चित्र काढायला सांगायचं त्या फुलांकडे पाहून. पण आजकाल हा सब्जेक्ट आता नसतो. हे आहे डिझाईन आणि त्याचबरोबर वरती सुद्धा आपण पाहतो आहोत ते गोल त्रिकोण वक्ररेषा यातून बनणारं डिझाईन. धन्यवाद. नमस्कार. आमच्या दादांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आम्ही त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन, ते ज्या शाळेत कला शिक्षक म्हणून 30 वर्ष होते त्या सातारा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या कला दालना येथे मध्ये केले. प्रदर्शनासाठी दादांनी काढलेली साधारण 1970 पासून 2015-16 पर्यंतची चित्र एकत्रित करून त्यांना प्रदर्शनाच्या दृष्टीने बॉर्डर करणे, काही टचअप करणे असे काम केले. प्रदर्शनासाठी ड्रॉइंग हॉल सुसज्ज केला. दादांची लँडस्केप, मुक्तहस्त, वस्तुचित्र, व्यक्तिचित्र अशी एकूण मिळून 115 चित्रांचे प्रदर्शन केले. या प्रदर्शनासाठी शाळेने खूपच सहकार्य केले. कला शिक्षकांनी फलकलेखन, कार्यक्रम पत्रिका अतिशय सुंदर आणि आवडीने केली. प्रदर्शनाचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बहुआयामी व्यक्तिमत्व माननीय अनंत जोशी यांनी फीत कापून केले. कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकामध्ये धनंजय यांनी दादांच्या कला प्रवासाचा परिचय करून दिला. त्याचबरोबर दादांचे सहकारी दामले सर, बेडकिहाळ सर तसेच प्रमुख पाहुणे माननीय अनंतजी जोशी यांनी दादांबद्दल आदरयुक्त मनोगत व्यक्त केली. दादांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही शाळा माऊलीस 5001 रुपयाची देणगी दिली. प्रदर्शन 30 नोव्हेंबर आणि 1 आणि 2 डिसेंबर असं बघण्यासाठी खुले होते. प्रदर्शनाला शाळेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी व परिचितांनी उत्तम प्रतिसाद दिला. अभिप्राय वहीमध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे अभिप्राय लिहून प्रदर्शनाला दाद देखील दिली. हे प्रदर्शन दादांचे आशीर्वाद, शाळेचे सहकार्य, सर्वांच्या सदिच्छा आणि उत्तम संयोजन यामुळे यशस्वी झाले. दादांच्या स्मृतीस प्रणाम आणि सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.